उपवास असला की साबुदाणा खिचडी अजिबात खावीशी वाटत नाही, पण उपवास नसला की साबुदाणा खिचडी खावीशी वाटते. तुमचंही असंच होतं ना? असो, आज आपण उपवासासाठी एक सोपी, अगदी कमी साहित्यात तयार होणारी रेसिपी बघणार आहोत. तुम्हाला नक्की आवडेल. चला सुरुवात करूयात. इथं 1 वाटी साबुदाणा घेतला, स्वच्छ धुतला आणि त्यानंतर वर साधारण इंचभर येईल एवढं पाणी घालून याला भिजत ठेवलं होतं. म्हणजे आपण खिचडी करण्यासाठी जसा साबुदाणा भिजवतो त्या पद्धतीने हा साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. साबुदाणा चांगला भिजलेला आहे, तुम्ही बघू शकाल. हे बघा, चांगला स्मॅश होतोय, चांगला भिजलेला आहे साबुदाणा. आता 1 वाटी साबुदाणा होता, त्यासाठी 1 लिटर दूध घेतलेलं आहे. दूध चांगलं उकळून घ्यायचं. हे बघा, दुधाला उकळी आलेली आहे. आता गॅस कमी करूयात आणि चमच्याने व्यवस्थित असं हे दूध ढवळून घेऊयात. आता यामध्ये घालूयात केशर काड्या. मिक्स करून घेऊयात. केशर घालणं ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातलं तरीही चालेल. आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की यामध्ये घालूयात 1 वाटी साखर. आता साखर घातल्यानंतर चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. साखरेचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. साखर घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालूयात भिजवून घेतलेला साबुदाणा. साबुदाणा घातल्यानंतर चमच्याने एकदा व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात. साबुदाणा घातल्यानंतर हे सगळं चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता गॅस मोठा करूयात आणि ह्याला एक उकळी काढून घेऊयात. आता ह्याला उकळी आलेली आहे, तर आता गॅस कमी करूयात. चमच्याने व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात आणि मंद आचेवर 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित उकळवून घेऊयात. मंद आचेवर साधारण 5 ते 7 मिनिटं हे व्यवस्थित असं उकळवून घेतलेलं आहे. आता एकदा मिक्स करून घेऊयात. तर इथं एकदम मस्त एकसंध अशी साबुदाणा खीर बनवून तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकाल. आता गॅस बंद करूयात. तर इथं तयार झाली उपवास स्पेशल अशी चविष्ट साबुदाणा खीर. सर्व करूयात. टेस्ट करून बघते. मस्त अप्रतिम झालेली आहे साबुदाणा खीर.